शेवटी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीचा निकाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर कोणत्या पदाचा आहे तर तुम्ही पाहू शकता, ड्रायव्हिंग टेस्ट रिझल्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं रिझल्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आज प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी लिस्ट आहे पूर्णपणे इंडियन डेफ जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्सवर आपण अपलोड केलेली आहे. तसेच तुम्हाला ही पूर्ण लिस्ट तुमच्या गुणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल आणि ही वेबसाईट सुद्धा आपण टेलिग्राम चॅनल्सवर सेंड केलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी कॅन्डिडेट्स सीट नंबर आहे, त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या समोर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ कोणत्या शाखेत फॉर्म भरलेला आहे ते मेन्शन्स केलेले आहे. त्याच पद्धतीनं 10 पैकी त्या स्किल टेस्ट मध्ये त्यांना किती मार्क्स मिळाले हे देखील संपूर्ण डिटेल्स या शीट्स मध्ये दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता तुमचे मार्क्स, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने आता आपण पाहूया, हा तर रिझल्ट लागलेला आहे. यानंतर पुढची प्रोसेस काय आहे त्यासाठी काय माहिती दिलेली आहे. मित्रांनो, जवळपास 702 कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत. आता जी पुढची प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस असणार आहे मुलाखत. सर्व मार्क्स मिळून जी फायनल यादी लागते. मध्ये जो रिझल्ट लावलेला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सध्याला तर नोटीस देण्यात आलेली नाही. म्हणजेच पुढची प्रोसेस केव्हा स्टार्ट होईल तर काही दिवसामध्येच ती पण अपडेट्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल. त्याच पद्धतीने युट्यूबद्वारे देखील आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर लिपिक या पदाची तयारी करत असाल तर खास त्यासाठी आपण टायपिंगचे पॅसेज तयार केले, त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं लाईव्ह वेबिनार देखील आपण 19 जुलैला ठेवलेला आहे. कशा पद्धतीनं टायपिंग टेस्ट द्यावी, सर्व समस्यांचे समाधान त्या वेबिनार मध्ये होणार आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू